हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आज कराडमध्ये आम्ही पाऊस होता आणि खेकडा बनवलेला. तर म्हटलं चला खेकडा आणायला जाऊयात आणि पहिल्यांदाच बनवला आहे. नाही असं बघून हे केलेलं, का तर लहानपणी पप्पा खूप आणायचे. आत्ता पप्पा नाही आहेत माझे. हे चिकन होतं आणि खेकडा पण घेतलेलं. तर चिकन पण बनवलेलं आणि थोडं हे सुकी मच्छी वगैरे घ्यायची होती कराडमध्ये. हे बघा पाऊस पडून गेलेला आहे. तर हे घेतलं होतं सुकट वगैरे, खारा मासा. कोण कोण असं घेतं जर खायला, म्हणजे असं रविवारी सकाळी बुधवारी वगैरे असं खायला छान वाटतं सकाळी सकाळी. इथे मेथीची भाजी वगैरे विकायला होती, ती घेतली. हे खेकडे त्यांनी साफ करून दिलेले. नंतर हे घरी आल्यावर मी हे केलेत. हे बाजूला घेतलेत छोटे छोटे. त्याचे मी आता मिक्सरला ग्रेव्ही करणार आहे. नंतर चाळायचे आपल्याला. आणि हे बाजूला काढलेत मी. ग्रेव्ही म्हणजे एकदम बारीक करायचं आहे हे बघा. आणि नंतर ना आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. ती गाळण वेगळी होती, चहाची नव्हती. हे बघा हे. आणि पूर्ण त्याला हे करायचं आहे त्याचं. आणि ते वरचं जे असेल ते पुन्हा हे करायचं आहे आपल्याला, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा. ह्याने फ्लेवर जे आपण रस्सा बनवणार खेकड्याचा ते खूपच छान होतो. पूर्ण रस्सा पण नव्हता बनवलेला आणि पूर्ण असं सुक्का पण नव्हतं. असं मस्त मीडियममध्ये असं छान बनवलेलं. इतकं सुंदर झालेलं. आणि पप्पा कायम आणायचे, तर पप्पांची खूप आठवण आली होती. माझे पप्पा आता नाही आहेत ह्या दुनियेत. आणि एवढं सुंदर झालं होतं. हे बघा, हे असं तयार केलं आहे मी. नंतर ही मसाला करायला टॅमॅटो, कोथिंबीर, कांदा आहे, लसूण, पुदिना हे मी बारीक करून ह्याच्यात आता हे करायचे आहे. चिकन पण बनवलेलं आणि हे पण, त्याच्यामुळे जास्त हे केलं नव्हतं. मसाला ग्रेव्ही टाईपच असं ठेवलेलं होतं. ह्याला आता छान असं हे करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. मसाल्याला हे हळद टाकले, काश्मीर रेड चिली पावडर टाकले, आपल्या गावाकडचं तिखट टाकलं आहे. पण खेकडा खायला खूप उशीर लागतो ना. लवकर ते होतच नाही. आणि एवढं सुंदर असं झालं होतं ना रस्सा वगैरे, खूपच छान झालेला. जे आपण सिटीमध्ये खेकडे घेतो आणि गावचे जे खेकडे असतात त्याचा फ्लेवर काही वेगळाच असतो खायला रस्स्याचा. हे मीठ टाकलं मी. हे खेकडा मसाला तिथे म्हणत होते भेटत होता, ते टाकलं आहे. हे बघा, हे पूर्ण ऑइल हे झालं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण हे केलेलं ते पाणी ह्याच्यात ॲड करायचं आहे. हे गावचं तिखट आहे. पूर्ण ऑइल सुटेपर्यंत हे मसाला भाजून घेतलेला. हे बघा, हे पाणी होतं ना ते मी पुन्हा ते जे वरचं राहिलेलं त्याचं परत मी पाणी काढून घेतलेलं, ते ह्याच्यात टाकलं आहे. ह्याला आता पूर्ण उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला खेकडे सोडायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये थंड पाणी ॲड नाही करायचं. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. आम्हाला थोडंसंच हे बनवायचं होतं, त्याच्यामुळे बघा. ह्याला पूर्ण उकळी येऊन द्यायची आहे. आणि पाऊस पडला की खूपच छान असं खेकडे खायला सर्वजण हे होतात. ही कोथिंबीर टाकली मी वरतून. इथे आम्ही कोथिंबीर आणतो ना, त्याला बिलकुल वासच नसतो आहे. आणि हे कोथिंबीर गावची इतकी सुंदर वास येतो ना, इतका मस्त वाटतं ना. मी तर एवढी अशी टाकून पण असं जे राहते ना आपल्या हाताला ते खाते मी. हे बघा, हे असे खेकडे मी हे केले, सोडलेत. हे आता उकळी आली होती ह्याला. एवढं मस्त झालं होतं ना हे रस्सायचं, खूपच छान झालेलं. आणि कोण कोण असं बनवतं आणि कोण वेगळ्या पद्धतीत बनवतं ते पण सांगा मला. आणि एवढं टेस्टी लागत होतं ना. आणि म्हणजे भाकरी पाहिजे, भाकरी चपाती खाऊ शकता पण भाकरीबरोबर तर अजून सुंदर लागतं आहे. हे बघा, रस्सा खूपच छान झालेलं. हे झालं आहे आता आपलं. उकळी येते. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा मला कमेंटमध्ये नक्की. हे बघा, हे पूर्ण झालेलं आहे आता तयार. आणि घरामध्ये वास तर एवढा सुंदर सुटला होता ना की बासच. मस्तच वाटत होतं हे. आणि पहिल्यांदा बनवलेलं मी. खूपच छान झालेलं आहे. हे बघा, पप्पा आणायचे तर हे करायचे ना असे
जिवंत आणून पुन्हा घरात आणून साफ करायचे होते. हे चिकन मसाला केलेला मी आणि हे खेकडा झाला आहे बघा तयार. या सर्वजण खायला. कसा वाटतोय नक्की सांगा. हे चिकन मसाला आणि हा खेकडा. बाय.